रामकृष्ण हरी. डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर सरांनी महाराष्ट्राची कुळकथा म्हणून जो ग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ आपण या ठिकाणी बघणार आहोत किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरांनी या ग्रंथाला जी प्रस्तावना दिली आहे ती अशी: भारतीय पुरातत्व संशोधनात स्वातंत्र्योत्तर काळात लक्षणीय प्रगती झाली आहे. त्याची थोडीफार कल्पना सामान्य वाचकांना व्हावी म्हणून दिलीप माजगावकरांनी माझ्याकडून सिंधू संस्कृती आणि आर्यांच्या शोधात ही पुस्तके लिहून घेतली. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून माजगावकरांनी आता पुढे काय असा प्रश्न केला. त्यावेळी प्रस्तुत विषयाची कल्पना मी त्यांच्यापुढे मांडली. त्यांना ती पटली. तेव्हा प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देताना मला समाधान वाटते. सरांनी या ठिकाणी सिंधू संस्कृती आणि आर्यांच्या शोधात ही पुस्तके किंवा ग्रंथसुद्धा लिहिले आहे. हल्ली दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांमुळे लोकांना वाचण्यास फारसा वेळ मिळत नाही अशी तक्रार नेहमी ऐकू येते. तेव्हा पुस्तक 100-150 पानांपेक्षा मोठे नसावे असा प्रेमळ सल्ला माजगावकरांनी दिला. त्यामुळे ग्रंथ 150 पानात आटोपला आहे. पुस्तकाची मुद्रिते वाचून डॉक्टर सदानंद बोरसे यांनी मोलाच्या सूचना केल्या. त्यांचा मी आभारी आहे. माजगावकरांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. श्री मनोहर दांडेकर यांनी पुस्तकाचे आकर्षक आणि विषयानुरूप मुखपृष्ठ तयार केले. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. मुद्रित शोधन करणाऱ्या ज्योत्स्ना बोर्डे, मानसचे महेश पाटील आणि राजहंसची नेहमीची टीम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्या सर्वांचे आभार. मके ढवळीकर अशी सरांनी या ठिकाणी प्रस्तावना दिली आहे. या ग्रंथामध्ये जे अनुक्रम येतात ते असे आहेत: पुरातत्वाची रूपरेखा, अश्मयुग, आद्य शेतकरी, महापाषाणीय घोडेस्वार, सातवाहनकालीन संपन्न गृहपती, वाकाटककालीन रसिक नागरिक, महाराष्ट्राचे ग्रामीणीकरण आणि संदर्भ ग्रंथ. यातील जो पहिला विषय आहे तो म्हणजे पुरातत्वाची रूपरेखा. तर प्रस्तुत जे पुस्तक आहे ते पूर्णतः पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे लिहिले आहे. पुरातत्वीय पुरावा अत्यंत विश्वसनीय प्राथमिक पुरावा समजला जातो. तेव्हा वाचकांना हे पुस्तक वाचताना या विषयाची थोडीफार ओळख होणे आवश्यक आहे असे मला वाटते. पुरातत्वविद्या ही इतर शास्त्रांच्या मानाने गेल्या 200 वर्षात विकसित झालेली ज्ञानशाखा आहे. असे असले तरी अलीकडे त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्याचा स्वतंत्र विषय म्हणून आता समावेश केला गेला आहे. हा विषय म्हणजे आपल्या प्राचीन वैभवाची साक्ष करून देणारी विद्या आहे. प्रत्येकाला आपल्या वैभवशाली वारशाबद्दल आदर असावा. त्यामुळे या विषयाकडे अधिकाधिक लोक आता आकृष्ट होत आहेत. पुरातत्व विद्येची व्याख्या अनेक विद्वानांनी केली आहे. पुरातत्व विद्या म्हणजे प्राचीन अवशेषांचा अभ्यास. काहींना तो वृक्ष वाटत असला तरी अनेकांना तो रोमांचकारी वाटतो. अश्मयुगीन दगडी हत्यारे किंवा ताम्रपाषाण युगीन खापरांचे तुकडे यांचा अभ्यास वृक्ष वाटणे साहजिक आहे. परंतु सर्वांनाच तुतनखामेनची सोन्याची ममी मिळणार नाही किंवा सिंधू संस्कृतीची हडप्पा मोहेंजोदोरो सारखी 5000 वर्षापूर्वीची शहरे सापडणार नाही. फोटोग्राफीमध्ये जसा छायाचित्रकार महत्त्वाचा असतो, तो एखाद्या सुंदरीचे किंवा दगडाचे कसे जिवंत चित्रण करतो यावर त्याचे कसब ठरविले जाते, तसेच पुरातत्वात दगडी हत्यारे आणि खापरांचे तुकडे यातून प्राचीन मानवाच्या जीवनपद्धतीचे चित्र जो उभे करतो तो खरा पुरातत्वज्ञ. ते काम तितकेच रोमांचकारी आहे. पुरातत्वविद्येला आता शास्त्रशुद्ध स्वरूप येऊ लागले आहे. प्राचीन अवशेषांचे अन्वेषण करून मानवाच्या प्राचीन सांस्कृतिक उत्क्रांतीचा अभ्यास करणे हे पुरातत्वविद्येचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रीक रोमन लोकांना त्यांच्या प्राचीन पूर्वजांची थोडीफार जाण होती.
भारतामध्ये ही ती असावी. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट अशोक. त्याच्या आधी 300 वर्ष बौद्ध धर्माचा उदय झाला होता. अशोकाचा त्याकडे ओढा होता. पुढे त्याने बुद्धाचे अस्थी मिळवण्यासाठी 8 अतिप्राचीन बौद्ध स्तूपांचे उत्खनन केले आणि त्या मिळवल्या. ते भारतातले सर्वात प्राचीन उत्खनन म्हणता येईल. त्या अस्थीवर त्याने भारतात इतरत्र अनेक स्तूप उभारले. तर अशा प्रकारे सर आपल्याला या ठिकाणी पुरातत्वविद्येची ओळख करून देतात. तर यापुढे सरांनी जी पुरातत्वविद्येची ओळख करून दिली त्यामध्ये युरोपात उत्खननाची सुरुवात कशी झाली, पुढे इजिप्तची संस्कृती किंवा इतरही अनेक काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी आपल्याला मांडलेले दिसतात. तर आपण ही सर्व माहिती हळूहळू येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू. रामकृष्ण हरी.